पुण्यात महापालिकेची निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर ज्यावेळी निकाल हाती आले त्यावेळी 165 जागांपैकी भाजपने तब्बल 119 जागांवर विजय मिळवला होता। खरं तर शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात खातं देखील खोलता आलेलं नव्हतं, मनसेला देखील खातं खोलता आलं नव्हतं। मात्र या सगळ्या चर्चांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 16 मधील नितीन गावडे नावाचे जे उमेदवार आहेत ते विजयी झाले। खरं तर हे एकमेव पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील विजयी उमेदवार आहेत। माझ्यासोबत आहेत ते। ज्यावेळी हा सगळा निकाल लागला आणि निकाल पाहिल्यानंतर आपल्या पक्षातून आपण एकटेच निवडून आलेले आहोत हे समजल्यानंतर आनंद झाला की दुःख झालं? सर दोन्ही झालेत, कारण खरं तर मी निवडून आलो याचा मला 100% आनंद झाला, पण माझ्याबरोबर किमान माझ्या पॅनलमधले तिन्ही लोक निवडून येतील याचा मला अंदाज होता। तिथं थोडं आम्ही कमी पडलो, त्याचं दुःख झालं। विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 119 नगरसेवक निवडून आलेत आणि यांनी ज्यांचा पराभव केलाय ते देखील भारतीय जनता पार्टीचे यांच्या विरोधात असलेले उमेदवार होते। भारतीय जनता पार्टी एवढी मोठी पार्टी आहे, 119 नगरसेवक निवडून आलेत, मात्र भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराचा तुम्ही पराभव केला। बरोबर आहे सर, माझ्या इथं लढाई लोकांनी हातात घेतली होती, त्यामुळं तिथं बघितलं नाही त्यांनी कोणत्या पार्टीचा उमेदवार आहे किंवा काय। त्यांना नितीन गावडेंना निवडून आणायचं होतं आणि त्यांनी ते केलं। माझ्याबरोबर मला वाटत होतं की माझ्या पॅनलचे जे तिन्ही उमेदवार होते ते पण सक्षम होते, लोकांचं काम करणारे होते, पण आम्हाला तिथं थोडंसं दुःख झालं की आमच्या पॅनलमधून मी फक्त एकटा निवडून आलो। सगळे उमेदवार पडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, मात्र तुम्ही एकटे निवडून आलात। काय नेमकं वेगळं केलं तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही निवडून आलात? मी गेले 8 वर्ष लोकांच्या संपर्कात आहे। मी असं म्हणणार नाही, माझ्या सगळ्याच उमेदवारांनी काम केलं आहे, पण माझ्या इथली परिस्थिती थोडी वेगळी असावी, कारण मी पहिल्यांदा निवडणूक लढवतोय। त्याचप्रमाणे माझ्याबरोबर युवा शक्ती फार मोठ्या प्रमाणात होती, ज्यांनी गेले 8 वर्ष मी ज्यांच्या संपर्कात होतं कामांच्या माध्यमाने, त्यांनी सगळ्यांनी यावेळेस जीव ओतला होता निवडणुकीसाठी आणि माझ्यापेक्षा जास्त काळजी त्यांना होती की ही निवडणूक मी कशी जिंकेल। या शहरामध्ये ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस उद्धव ठाकरेंची एकतरी सभा व्हावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती, उमेदवारांची मागणी होती, मात्र उद्धव ठाकरेंची पुण्यात एकही सभा झाली नाहीये। याचा फटका बसला असं वाटतोय शहरात? सर, उद्धव साहेबांची सभा व्हावी, आदित्य साहेबांची रॅली व्हावी ही प्रत्येक शिवसैनिकाला ते वाटतच असतं आणि ते साहजिक आहे, कारण आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे। पण आपण वास्तविकता पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत। पण इतर सर्व पक्षांचे नेते पुण्यात येऊन अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक सभा घेतल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक सभा घेतल्या। उद्धव ठाकरेंची एकतरी सभा व्हायला हवी होती असं वाटतं? मी तेच सांगतो ना तुम्हाला, बाकी पक्षांकडे बाकी नेतेही आहेत, आमच्या पक्षांकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव साहेबांना सगळ्या भागात जाणं शक्य नव्हतं आणि आमचं ते बोलणं झालं होतं। आमच्या फटका बसला याचा? फटका बसला म्हणण्यापेक्षा जर साहेब आले असते तर मी नक्कीच म्हणतो ना अजून थोडाफार फरक नक्की पडला असता। पण जर उद्धव ठाकरेंची पुण्यात सभा झाली असती तर आत्ता जो एक आकडा आहे तो कितीवर गेला असता? मी एवढं सांगू शकणार नाही एक आकड्याचा किती आकडा झाला असता, कारण जर तसंच होणार असतं हे 100% माहीत असतं तर उद्धव साहेब नक्की पुण्यात आले असते। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करून तुम्ही सभागृहात तर पोहोचलेला आहात, मात्र भारतीय जनता पार्टीचे 119 आणि ठाकरे गटाचा एकच, कसं नक्की आम्हाला चित्र पाहायला भेटणार? मी माझ्या प्रभागासाठी माझ्या समोर किती जण आहेत ह्याचं मला काही म्हणजे घेणं देणं नाही आणि माझी त्यांच्याशी लढाई नाही आहे। मला आता माझ्या प्रभागासाठी काम करायचं आहे, त्यासाठी माझ्या प्रभागासाठी मी माझ्या पुणे शहरासाठी सभागृहात आवाज उठवणार आणि तो आवाज ऐकायला तुम्ही सगळेजण असणार आहात। काय नेमकं प्रभागात तुम्हाला काय कामं करायचे आहेत? निवडणूक लढवताना लोकांना नेमका काय शब्द दिलाय? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक जिंकलाय तुम्ही? मी माझ्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत समस्या आहेत, पाणी, रस्ते, ड्रेनेज, ह्या तर मला सोडवायच्या आहेतच आणि ते मी सोडवणार, पण त्याचबरोबर माझ्या प्रभागासाठी मला काही विकासाची कामं करायची आहेत, जसं की तिथं मला एक शासकीय रुग्णालय करायचं आहे, त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी एखादं क्रीडांगण तिथं असावं, त्याबरोबर मला ट्रॉफिकची समस्या सोडवायची। म्हणजे आमच्या हडपसर भागात तुम्ही आले तर पाहताल की एवढं ट्रॉफिक होतं, तिथं जर सुनियोजन केलं तर 100% ती समस्या राजकारणात आपण पाहतो की सत्ताधारी पक्षातील जे नेते आहेत ते विरोधकांची कामं होऊ देत नाहीत,
जे विरोधकात गटातील नगरसेवक निवडून आले त्यांना निधीची कमतरता भासते, कामांची कमतरता असते. अशा याच्यात तुम्ही 119 विरुद्ध 1 कसा टिकाव लागेल तुमचा? सर किमान आता मी नगरसेवक आहे. गेले 8 वर्ष मी नगरसेवक नसताना काम करत आलो. त्यामुळं निधी कसा आणायचा, काय आणायचा हे मी गेले 8 वर्ष पाहतोय. आता निदान मी नगरसेवक आहे, सभागृहात जाणार आहे, निधी कसा आणायचा. अडचणी आल्यास ठाकरे स्टाईल दाखवणार? सर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी इथपर्यंत आलोय, निवडून आलोय, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहेत, काय करायचं आहे. पण मला वाटत नाही या गोष्टीची गरज पडेल, पण गरज पडली तर कुठं मागे थांबणार नाही. म्हणजे सामदाम दंडभेद एकटे असला तरी सामदाम दंडभेद वापरणार सभागृहात? मला करावं लागणार आहे माझ्या प्रभागासाठी, माझ्या पुणे शहरासाठी. नक्कीच. आपण पाहतोय की ठाकरे सेनेचे एकमेव पुण्यातील हे नगरसेवक आहेत आणि प्रभागात अनेक कामं करायची आहेत असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. पाहावं लागेल की येत्या 5 वर्षाच्या काळात त्यांच्याकडून कशा प्रकारे विकास केला जातोय. कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.